पाहायला मिळतोय कल्पेश. कल्पेश पाटील विथ प्रशांत पाटील. प्रशांत पाटील गेल या नावाने ओळखला जातोय आणि गेल सारखा खेळ देखील अनेक स्पर्धामध्ये त्यांनी केलेला आहे. मात्र आपल्या होम ग्राउंडवर घरच्या मैदानावर तो कशा प्रकारे कामगिरी करेल याकडे घरच्या पाठ्यकांचे देखील लक्ष लागून राहिलेलं आहे. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजी सुरुवात करेल भरुडी संघाकडून फ्रंट लाईन गोलंदाज आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर धीरज भोईर. पाळपेचं पहिले षटक आपण पाहतोय आणि दोन षटक ऑलफिटमध्ये आहेत. इथं शतकचे 30 सर्कलमध्ये पहिला चेंडू. पहिल्या चेंडू इथं पाहिलं पारखलांनी जाऊ दिलं. पंच देखील आमच्या बोलतात वाईटचा इशारा करतात. अवंत धावणे अकाउंट ओपन होतोय या सरवले या संघाचं. पंचांचा वाईटचा इशारा आलेला आहे. 2:45 पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलेला आहे. 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ आपल्याला दिला जातोय. इथे मात्र पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय कारण गोलंदाज स्टेपमध्ये चुकतोय. धीरज भोईर आपण बघतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकात साठलेले आहे. तर धीरज भोईर याचा सामनागर फलंदाज कल्पेश पाटील. बॉलपॅचं पहिल्या षटकाचा गेल सुरू आहे. धीरज भोईर बॉलिंग ट्रॅकवर सामनागर फलंदाज कल्पेश पाटील. इथे मात्र प्लॅन मिस. चांगला चेंडू अगदी निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. पहिला चेंडू थोडासा दिशान पाहायला मिळतो आणि त्यानंतर वापसी करताना चांगल्या चेंडूच्या हाताने पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त ही 11वी स्पर्धा आपण बघतोय. 10वी स्पर्धा खासदार चषक आपल्याला पाहायला मिळाली होती. इथे हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका. चेंडू निघून जाईल फान लेग रिझन मधून सीमा पार. या डावामधील हा पहिला चौकार. पण गेल्या कल्पेश पाटील यांनी आणि चौकाराने सवलुली संघाची धावसंख्या पोहोचली ती 5 वर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आपण पाहतोय. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधला नाही. प्रति षटकासाठी आपण पाहतो हर्षद चौधरी याला हर्षद इलेव्हन जय पारदेव क्रिकेट संघ गोवे जे या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. 1000 रुपयाचा एक पारितोषिक त्याने पटकावले कारण एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे आणि प्रति षटकारासाठी या पारितोषिक कंटिन्यू असणार आहे, कायम असणार आहे. यामध्ये गुडघावर बसवणा फटका गेला फ्लॉक स्वीप आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. आणखीन एक षटकार. त्याने पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. जर्मन सरुली संघाची ती धावफलकावर 1 बाद 17 धावा. हर्षद चौधरीच्या बॅटमधून 2 षटकार आणि 2000 रुपयाचं पारितोषिक देखील त्याने पटकावलेलं आपण पाहतोय. 17 धावफलकावर झलकले गेले आहेत आणि आता मध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आर्यन येतोय. तर आर्यन याचा सामना केला फलंदाज
गेल आपण पाहतोय प्रशांत पाटील. गेल्याच्या बॅट मधून हा मोठा फटका आणि हा अजय पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक प्रशांत पाटील यासाठी 3 षटकारांसाठी 1 षटकार आलेला आहे. गेल जिनके आगे हे गेंदबाज फेल आपण पाहतोय त्याचा खेळ देखील चांगला पाहायला मिळालेला आहे. यावेळी मात्र केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. पॉइंट रिझन मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्येमध्ये देखील फरक धावफलक पोहोचतोय तो 24 वर 24 24 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. इथे मात्र इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कोरिझन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट चौकार. तरी गमावला असला तर मात्र दोन्ही फलंदाजांनी आपला नैसर्गिक खेळ सुरू ठेवलेला आहे. कुठल्या प्रकारचा दबाव सर्वली संघाच्या फलंदाजांकडून पाहायला मिळत नाही. एका बाजूला प्रशांत पाटील, दुसऱ्या बाजूला हर्षद चौधरी आपला नॅचरल गेम पेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फील्डमध्ये आता मात्र थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. गोलंदाज अरेन भोईर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. रिव्हर्स फाटका, स्विच हिट आणि स्वीट हिट चेंडू निघून जातात थर्ड मॅन रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. आपण चौकार षटकामध्ये डील करताना जणू काय हर्षद चौधरी हा फलंदाज सध्या चौकारांचा आणि षटकांचा डीलर बनलेला आहे. ना एका दुका सीधा चौका छक्का. मराठीमध्ये एक म्हण आहे, खायन तर तुपाशी नाही तर उपाशी. सिंगल डबल धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत नाही. मारेन तर चौकार षटकारच आणि 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. पुढे हा फटका खेळला. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हर रिझन मध्ये आणि पहिल्यांदा ह्या 2 धावा हर्षद चौधरी यांनी कंप्लीट केलेल्या आपण पाहतोय. या अगोदर चौका षटकामध्ये तो डील करत होता. या 2 धावांनी संघाची धावफलकामध्ये देखील बदल होते. धावसंख्या पोहोचते जर्मन सरवली संघाची 34 वर 34 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथे या करार ऑन्ड्रायचा फटका ऑन साइडला मिड विकेट रिझन मध्ये चेंडू फील केला जातोय. 1 धाव फलंदाज दरम्यान पूर्ण करतायत. आपण सामना पाहतोय जहानमन सरवली विपक्ष अप्पर एंटरप्राइजेस भरोडे आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल साविंद्र स्पोर्ट्स चाविंद्र विपक्ष जग खोपरा वेल या 2 संघामध्ये. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 1 बाद 35 धावा 35. लॉस ऑफ 1 विकेट इन ऑफ द सेकंड ओव्हर. ड्रिंक सेंटरला आपण पाहतोय हर्षद इलेव्हन जय पारदेव क्रिकेट संघ गोवे आयोजित जय पारदेव गोवे चषक 20-25 आयोजन आपण पाहतोय. तसे मित्रांनो जर 29 डिसेंबर आहे आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी 1983 मध्ये भारताचा लिटिल मास्टर सुनील गावस्कर याने वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटीमध्ये द्विशतक झळकावताना 236 धावा कुठून काढल्या होत्या. द्विशतक झळकावण्याचा रेकॉर्ड केला होता. आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी 1994 मध्ये ऑस्ट्रेलियन जादू लेग स्पिनर सेनवॉन यांनी इंग्लंड विरुद्ध कसोटीमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. आजच्या दिवशी 2017 मध्ये इंग्लंडचा संघनायक ॲलिस्टर कुक यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध द्विशतक झळकावताना नाबाद 244 धावा कुठून काढल्या होत्या. म्हणजे आजचा दिवस आपण जर बघितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 फलंदाजांना एका गोलंदाजाच्या नावे राहिला होता. सुनील गावस्कर ॲलिस्टर कुक याने द्विशतके झळकावण्याचा विक्रम केला होता. तर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज सेन वॉन यांनी कसोटीमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. पाहूया आजचा दिवस या चषकामध्ये मात्र कुठल्या संघाच्या आणि कुठल्या खेळाडूंच्या नावे राहतोय.
दोन षटके समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 35 धावा, एक चांगली धावसंख्या पाहायला मिळते आणि या सरासरीने धावा झळकल्या तर सर्व संघ एक मजबूत स्थितीमध्ये नंतर आपल्याला पाहायला मिळेल. स्विंग अँड मिस इथे मात्र आपण बघतोय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधताना एक रिस्की रनचा फलंदाज पूर्ण करतात. अजय पाटील यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. गेल प्रशांत पाटील यांनी जर षटकांची हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 5,000 पारितोषिक अजय पाटील यांच्याकडून प्रशांत पाटीलला दिलं जाईल. गेल आपण पाहतोय ज्याचा नेहमीच चांगला खेळ राहिलेला आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी या सामन्यामध्ये देखील षटकाने त्याने आपलं अकाउंट ओपन केलं. मोठे मोठे फटके खेळण्यासाठी या फलंदाजाला ओळखलं जाते. जारजूड देशश्रीचा फलंदाज आहे. मजबूत देश आणि मजबूत फटके देखील त्याच्या बॅटमधून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 36. प्रशांत पाटीलसाठी अजय पाटील यांच्याकडून षटकांच्या अटॅकसाठी तब्बल 5,000 पारितोषिक. यावेळी मात्र खडे स्टँड अँड डिलिव्हर अगदी चेंडूचा लिंब बनवताना आपण पाहतोय. गेल अगदी 4 इंचाचा जो चेंडू आहे त्याचा लिंब बनवताना आपण पाहतोय प्रशांत पाटील याला. गेल जिनके सामने गेंदबाज फेल. धावसंख्या 6 मुसंडने मारते. धावसंख्या 6 वाढून होते. धाव आपल्याकडे 42 धावा. स्टँड अँड डिलिव्हर खडेकडे आपण पाहतोय. हा फटका खेळला होता फलंदाज प्रशांत पाटील याने. समोर खेळलेला डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. लॉंग ऑन रेझर मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. तोपर्यंत एक धाव्याने स्ट्राईक रोटेट करून फलंदाज प्रशांत पाटील आणि एका धाव्याने सरवली संघाची धावसंख्या पोहोचते ती 43 वर 43. लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे अनिकेत पाटीलला तिसरं षटक हाताळताना. तर यावेळी सामना करणारे फलंदाज हर्षद चौधरी ज्याच्या बॅटमध्ये 2 षटकार 2 चौकार देखील पाहायला मिळालेले आहेत. यावेळी मात्र लॉप केलं चेंडूला लॉफ्टेड फाटका मात्र सरळ लॉंग ऑफच्या हातामध्ये आणि हर्षद चौधरी याला जावे लागेल तंबूच्या असलेला दुसरा हादरा बसतोय सरवले या संघाला. इथे फाईन लेग रिझर्व मध्ये चेंडू निघून जातोय. सीमा पार 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 47 47 आपण पाहतोय. 1 टू गो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय प्रॉपर टायमिंग साधताना फलंदाजाला एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने या 8 षटकाची देखील समाप्ती. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्तीनंतर जनमानना सरवली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 48 धावा. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल चाविंद्र स्पोर्ट चाविंद्रा विपक्ष जय कॉपरा वेले या दोन संघामध्ये. आज सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने विधी 666 जनमन पिंपळा संघाने जिंकलेले आहेत. तर मागील सामन्यामध्ये जय कॉपरा वेले संघाने विजय संपादन केला होता. बादशाह पिंपळकर संघाला पराभूत करून आणि त्या अगोदर सामन्यामध्ये जांतराचा खारबाव संघाला 4 मुंड्या चित केलं होतं चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा या संघाने. आणि सध्या आपण सामना बघतोय आपल्या घरच्या मैदानावर जनमन सरवली विपक्ष अप्पा एंटरप्राइजेस भरूड या 2 संघामध्ये. जिशे मान्यता प्राप्त जिशेची ही 11वी स्पर्धा आपण बघतोय. सध्या 12वी स्पर्धा देखील हर्षी पाटील फाउंडेशन मैदानावर श्री गणेश भरुटे अजित स्वर्गीय दिनकर शेट स्मृती चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते.
आणि 13वी स्पर्धा उद्यापासून आपल्याला पाहायला मिळेल पिंपलास या मैदानावर. दत्तुर्वा पिंपलास आयोजित दत्तुर्वा चषक पिंपलास 20-25-26चं आयोजन. प्रतीक पाटील होतो बॉलिंग ट्रॅकवर. शेवटच्या षटकाने जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. विकोली क्षेत्ररक्षण मात्र अजूनही 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये आहेत, ज्यामध्ये आपण पद 20 सेमध्ये एक्स्ट्राच्या मागे थर्डमॅन फायनल एक तैनात केले गेले आहे. पॉइंट रिझर्वमध्ये एक क्षेत्ररक्षक आणि आतला मात्र एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो या मिड ऑफ रिझर्वमध्ये 30 सर्कलमध्ये बोलवण्यात आलेले आहे. इतर क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला मिळतात. प्रतीक पाटील आपण बॉलिंग ट्रॅकवर शेवटचे षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेले आहे. तर प्रतीक पाटील याचा सामना करून फलंदाज करण. हो हो हो, पिकअप शॉट चेंडू निघून जाईल. फिक ऑफ द रिस्ट लॉंग लेगच्या वरून सीमा पार लॉंग वे षटकार आपलातून फटका. करणच्या बॅटमधून 6 रन. करण याने एजंट ड्रॉप बॅट का किनारा लेकिन नसीब का सारा चेंडू निघून जातो लॉंग शॉप रिझर्व मधून सीमा पार. धाव पेलची 4 चौकार. धावा सध्या होत नाहीत, तर सरवली संघाच्या धावा सध्या वाहत आहेत. आपण बघतोय धावांचा महापूर सरवली मैदानावर सरवली संघाकडूनच पाहायला मिळतोय. चांगली धावसंख्या इथे या सरवली संघाची पाहायला मिळत आहे. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचे 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 चेंडूंवर 10 का दम दाखवला गेलेला गोलंदाजाला. इथे सरळ बॅटनं फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेषक. गॅप मोठा, जिथे गॅप मोठा तिथे काय धावांचा टोटा. चेंडू निघून जात आहे गॅप मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 62 62 आपण पाहतोय. या शेवटचे षटक मार्गस्थ आणि हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळते आपण पाहतोय. पहिल्या चेंडू षटकार, त्यानंतर सलगचे 2 चौकार. हर्षद इलेव्हन जय पारदेव गोवे आयोजित जय पारदेव गोवे चषकाचं आयोजन आपण पाहत आहोत. प्रतीक पाटील राईट मोर द स्टंप. इथं मात्र पंचाचा बिमार नोचा इशारा येतोय. झेल घेतला तर कुठल्या प्रकारचं नुकसान मात्र होणार नाही, कारण आपण पाहतोय पंचाने बिमार नोचा इशारा दिला आहे. 1+1 ॲट फॅक्टर आपण पाहतोय. आणि पुढील चेंडू फ्रीट देखील असणार आहे. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्रीट, आणि फ्रीट खेळण्याची संधी इथे मात्र गेल प्रशांत पाटीलकडे आलेले आहे. बघूया फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का. टॉससाठी या वेले संघटक आणि चाविंद्र संघटक ते आलेले आहे. वेले संघटक आपण देखील त्वरित रिपोर्टिंग करायची आहे. पाहूया फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का. इथे या फायनल खेळण्याचा प्रयत्न होता. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. फ्रीटचा फायदा उचललेला आहे फलंदाज प्रशांत पाटील याला. या सिंगल संघाच्या धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 65 वर 65. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेलं चाविंद्र स्पोर्ट चाविंद्र विपक्ष जय कॉपर वेले या 2 संघामध्ये. सध्या आपण सामना पाहतोय जनमन सरवली विपक्ष अप्पा अँड वजस भरूड या 2 संघामधील. यावेळी सरळ बॅटने फटका केलेला आहे, मात्र मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय, झेल पकडला जातोय आणि इथे मात्र तिसरा फलंदाज बाद होताना जनमन सरवले या संघाचा.
पूर्वी 20 रनचं योगदान आपल्या संघासाठी दिले. 8 चेंडूचा सामना करतात ज्यामध्ये 3 चौकार आणि एकच षटकाचा देखील समावेश होता. नवीन फलंदाज सागर भोईर आता मात्र 1 to go साठी नक्कीच आपण बघतो एका चेंडूचा सामना करण्यासाठी मैदानामध्ये पोहोचलेला आहे. सागर भोईर फलंदाजी करताना पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रतीक पाटील तर सामना करेल फलंदाज सागर भोईर. फोर्स केल्या चेंडूला शतरक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतो या सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज सागर भोईर याचा खेळ. आल्या पावले माघारी पळताना आणि या डावाची देखील समाप्ती. निर्धारित 4 षटकामध्ये जर्मन सरवली संघाने आपल्या धावपैकी धावा कुठून काढलेल्या त्या एकूण 65 आणि डबल 66 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. तर ओले आपण टॉसकडे टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला दुसऱ्या फेरीमधील पाहायला मिळेल. चाविंद्र स्पोर्ट चाविंद्र विपक्ष जयकोबराव वेले या दोन संघामध्ये. अनमोलजी चौधरी यांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते पण टॉस करणार आहोत. सरवली चषकामध्ये त्यांची अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यांचे शुभ हस्ते नक्कीच MD होते ते मॅनेजिंग डायरेक्टर खासदार चषकाचे. त्यांच्या शुभ हस्ते पण टॉस इथे करणार आहोत. वेले संघनायक आपण टॉस साठी या. वेले संघनायक जयकोबराव वेले संघनायक. वेले विपक्ष चाविंद्रा या दोन संघांमधील आपण दुसऱ्या फेरीमधील हा सामना पाहणार आहोत. वेलकम पृथ्वी पाटील. हेड आणि टेल ह्या नाण्याच्या दोन बाजू पाहतोय. दोघांनी एकदाच कॉल केलेला हेड कोणीतरी हेड कॉल आहे. आता टेल आलेला आहे. पृथ्वीने या टॉस जिंकले. पृथ्वी टॉस जिंकले जास्त वेळ घेणार नाही. टॉस जिंकले निर्णय काय असेल. बॅटिंग घेतलेली आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. बॅक टू कॉम बॉक्स. पुढील सामना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल चाविंद्र स्पोर्ट चाविंद्र विपक्ष जयकोबराव वेले ज्यामध्ये पृथ्वी पाटील यांनी टॉस जिंकले. प्रथम फलंदाजी स्वीकारलेले आहे. दरम्यान गोवेगावचे समाजसेवक दिलीप काथोर पाटील साहेबांचे इथे आगमन झाले आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आव्हान जे ठेवले गेले ते डबल 6 अर्थात 66 धावांचा 66 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी अपॉइंट वाजेस भरुडी संघ आता मात्र सज्ज होताना पाहायला मिळतोय. जयकोबराव वेले संघनायक आपण आयोजन कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे. अनिकेत आपण संपर्क करायचा आहे. $16.50 म्हणजे 16च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धावा कुठून काढावं लागतील अपॉइंट डबाजीस भरुडी संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. पहिल्या डावामध्ये या धावांची लयलूट जर्मन सरवली संघाचे फलंदाज खास करून आपण बघितलं तर हर्षद चौधरी 23 धावा. त्यानंतर करणच्या बॅटमधून 20 रन 15 धावाचं योगदान प्रशांत पाटील गेले यांनी दिलं होतं. कल्पेश पाटीलच्या बॅटमधून 5 धावा पाहायला मिळाल्या होत्या. सागर भोईर याला मात्र खातं उघडता आलं नव्हतं. मात्र आपण बघितलं तर प्रशांत हर्षद आणि करण यांच्या फलंदाज जोरावर एक चॅलेंजिंग स्कोर इथे मात्र जर्मन सरवली संघाने उभारलेलं आहे आणि आव्हान 66 धावांचं ठेवले गेले ते अपॉइंट डबाजीस भरुडी या संघासमोर. टीम हडल आपण मैदानामध्ये पाहतोय. सलवे जोडी मैदानामध्ये पोहोचलेले अपॉइंट डबाजीस भरुडी संघाकडून बाहुबली बॅटर विजय भोईर आणि त्याच्यासमोर त्याचा सहकारी फलंदाज धीरज भोईर. धीरज भोईर विथ विजय भोईर ही सलवे जोडी मैदानामध्ये.
धीरज भोईर विथ विजय भोईर टू ओपनर ऑन मिडल. तर फ्रंट लाईन गोलंदाज सरवली संघाकडून आता मात्र गोलंदाजीला सुरुवात करेल अविनाश चौधरी. एक एक्सपिरियन्स कंपेनर ज्या गोलंदाजाने अनेक सामने आपल्या गोलंदाजी जोरावर आपल्या संघाला जिंकून दिलेले आहेत, तो गोलंदाज आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपल्या संघाच्या वतीने पहिली षटक करण्यासाठी सज्ज होतोय. क्षेत्राची विरचना आपण पाहू शकता कशाप्रकारे क्षेत्रक्षण सजवलं गेलेलं आहे. ऑफ साईडला आपण जर बघितलं तर 4 क्षेत्रक्षक आहेत, ऑन साईडला 5 क्षेत्रक्षक आहेत. 4-5ची विरचना आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये ऑन साईडला 2 क्षेत्रक्षक आहेत, ज्यामध्ये वाईड एज लॉंग ऑन आणि लिमिट विकेट तैनात केले गेले. इतर क्षेत्रक्षक वर्तुळामध्ये पाहायला मिळतात बहुसंख्येने. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. फटक्यामध्ये ताकद खरं तर झोकता आलेली नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धीरज भोईर ऑफ द मार्क. सिंगलने अकाउंट ओपन होते अपन डबल भरोडे या संघाचं. अविनाश चौधरी आपण पाहतोय फ्रंट लाईन गोलंदाज. एक मोठं आव्हान आहे खरं तर अपन डबल भरोडे संघासमोर. तब्बल आपण बघितलं तर 66 धावांचं आव्हान आहे. 16.5 पेक्षा जास्त 16.5च्या सरासरीने धावा झलकाव्या लागतील. इथे मात्र क्लीन बॉल दांडे गोल एसटी वाकवलेला पहिला हाता बसतोय अपन डबल भरोडे या संघाला. विजयपूरच्या रूपाने बाद होताना आपण बघतोय आणि आता नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये या अपॉइंट भरुडी संघाकडून पाहायला मिळतोय विजय पाटील. विजय भोईर बाद झाल्यानंतर विजय पाटील आता मात्र मैदानामध्ये. तर अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिले आहे ते गोलंदाज अविनाश चौधरी यांनी. फ्रंट लाईन गोलंदाज आहे, नेहमीच आपल्या संघाकडून त्यांनी या पहिले षटक हाताळले आणि इथे देखील तेच पाहायला मिळत आहे. आणि पहिले षटक हाताळताना नेहमीच तो विकेट टेकर देखील राहिलेला आहे. अनेक स्पर्धामध्ये आपण बघितलं तर खूप अशा कमी स्पर्धा आहेत, खूप असे कमी सामने आहेत की अविनाश चौधरी विकेटलेस राहिलेला आहे. नेहमीच आपल्या संघासाठी तो विकेट टेकर ठरलेला आहे. इथे या वेगवान चेंडू भन्नाट वेग पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या एक बाद एक अशी स्थिती सध्या आपण पाहतोय अपन डबल भोरिवडे या संघाचे 66 या लक्ष्याचा पाठला करताना. फ्री केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट शॉर्टकट एक रिझन मध्ये चेंडू पकडला गेला, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही. या सिंगलने या विजय पाटीलला आपला अकाउंट ओपन करतोय आणि एका धावीने भरोडे संघाची धावसंख्या पोहोचते 2 वर. अविनाश चौधरी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. तर यावेळी सामना करेल धीरज भोईर. गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न, काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न होता फलंदाज धीरज भोईर याचा, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क त्याला साधता आला नाही. निर्धाव चेंडू आपण पाहतो पावसाच्या षटकामध्ये पूर्णपणे पॉवरफुल गोलंदाजी करताना आपण पाहतो गोलंदाज अविनाश चौधरी. इथे मात्र गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमा पार, दन करत अगदी मैदानाला घासत पुसत चाटत सीमा पार चौकार. पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या 6 आपण पाहतोय. इथून 3 षटकाचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये तब्बल 60 धावांची अजूनही आवश्यकता आहे. म्हणजे जे अस्किंग रन रेट आहे ते मात्र आता वाढताना आपल्याला पाहायला मिळते, कारण करंट रेट फक्त 6च आहे आणि म्हणूनच रिक्वायर्ड रन रेट आता मात्र वाढताना आपण पाहतोय.
बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज जर्मन सरवली संघाकडून परेश माले येतोय आणि परेश मालेसाठी सोडून संधी आहे. जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक गुरु पाटील गोवेगाव यांच्याकडून दिलं जाईल. क्या बात आहे. अबे गुरु भी हो गई सुरू. गुरु पाटील यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक परेश माले याला दिलं जाईल विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर. परेश मालेसाठी सोडून संधी आहे. ऐसा मौका फिर का मिलेगा, कारण 31 डिसेंबर देखील जवळ येत आहे. यावेळी मात्र फ्लिक केल्या चेंडूला. चेंडू निघून जातो या डीप मध्ये. शतरक्षित इथे सज्ज आहे आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. दुसरा हादरा भरोडे या संघाला. नक्कीच आपण उल्लेख केला होता. मात्र एक दुर्दैवाची गोष्ट आहे की 31 डिसेंबरच्या दिवशी एकादशी आहे आणि काही जण आता कालनिर्णय बनवणाऱ्याला देखील शिव्या देत असतील. दरम्यान परेश मालेने विकेट प्राप्त केल्याने विकेट हॅट्रिकसाठी नक्कीच आपण बघितलं. गुरु पाटील साहेबांकडून तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. परेश माले यांच्या कानापर्यंत तो आवाज गेलेला आहे. न्यू बॅटर महेश भोईर येतोय संघाचा संघनायक. परेश माले याने मात्र आलेल्या विकेटचं खुराक प्राप्त केलेलं आपण बघतोय. आत्मविश्वास वाढलेला असेल परेश माले याचा, ज्याने विकेट प्राप्त केलेले आहे. 2 फलंदाज बाद झाले आहेत भरोडे या संघाचे. इथे मात्र जोरदार आपेल नाही. यस पंचाचा ओढ आकाशाकडे. आणखीन एक फलंदाज झाला गेल तंबूच्या आश्रयाला आणि आता मात्र परेश माले विकेट हॅट्रिक वर. क्या बात आहे. टेबलला परेश माल्याने विकेट हॅट्रिकसाठी अगोदरच जाहीर केलं होतं. गुरु पाटील साहेब गोवेगाव यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक परेश मालेला जाहीर झालं होतं आणि ते पारितोषिक पटकावेल का, कारण विकेट हॅट्रिकवर आता मात्र परेश माले पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये कल्पेश भोईर येतोय आणि विकेट हॅट्रिकवर गोलंदाज परेश माले. या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का आणि 1,000 रुपयाचं पारितोषिक परेश माले पटकावेल का पाहावं लागेल. याला स्कोर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय स्कोरलेग रिझर्व्हमध्ये. शतरक्षित तिथे सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल आहे. पोहोचते ते 7 वर. सध्या तरी संत आणि शांत क्रिकेट पाहायला मिळते. कारण आपण पाहतो टिचून गोलंदाजी केली जाते सरवली संघाकडून. सरवली संघाने या अगोदर आपण बघितलं फलंदाजीमध्ये विस्फोटक फलंदाजी केली होती आणि गोलंदाजीमध्ये देखील त्यांची नेतृत्वपूर्ण कामगिरी पाहायला मिळते. अविनाश चौधरीने जे षटक हाताळलं तशाच प्रकारे षटक हाताळताना परेश माले देखील पाहायला मिळतोय. यावेळी मेडिक रिझर्व्हमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2-2 शतकशी चेंडूपर्यंत झेपावत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि हेच घातक ठरतोय. अति गाई संकटात नाही. आणखीन एक फलंदाज इथे बाद होताना यावेळी मात्र हा फलंदाज धावचीच्या रूपाने. पेश भोईर हा बाद होऊन पॅलमध्ये परतताना आणि आता मात्र नवीन फलंदाज अपॉइंट म्हणजेच भरोडी संघाकडून मैदानामध्ये येतोय आर्यन भोईर. यावेळी मात्र आडव्या बॅटने फटका केलेला आहे. चेंडू निघून जाते बॅकवर्ड स्कोलेकच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार.
आता लक्ष खूपच अजूनही दूर आहे. आपण पाहतोय यॉर्कर यांचा चेंडू जोरदार अपील, पंच सहमत नाहीत. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. या सिंगलने या षटकाची देखील समाप्ती झाले. दोन षटकात समाप्ती, दोन षटकाची समाप्ती धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 14 धावा. दोन षटकाची समाप्ती झालेली आहे. लगेच खेळ सुरू करायचा आहे. मिशन इज इम्पॉसिबल. खूपच आता अवघड लक्ष पाहायला मिळेल, कारण येणाऱ्या दोन षटकामध्ये तब्बल 52 धावांची आवश्यकता आहे. अप एंड बाजीस भरोडी संघाला, म्हणजे इथून आता हायलाइट्स क्रिकेट खेळावं लागेल भरोडी संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. जयेश पाटील याला देखील सोडून जयेश पाटील यांनी जर लागोपाठ 3 विकेट म्हणजे विकेटची हॅट्रिक केली तर गुरु पाटील गोवेगाव यांच्याकडून त्याच्यासाठी देखील 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. गेली सुरेख फटका गॅप मधून शतरक्षक दूर आहे. चेंडू निघून जाईल दणदण करत सीमा पार. वाट ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून हा चौकार. चेंडूने 11 चेंडूमध्ये इथून 48 धावांची आवश्यकता आहे. भरुडी संघाची धावसंख्या झाली ती धाव फलकावर 18 धावा. विखुरली शतरक्षक आपल्याला पाहायला मिळते. अगदी डीप मध्ये शतरक्षक तैनात केले गेले आहेत. यष्टरक्षकच्या मागे 20 एम मध्ये 2 शतरक्षक पाहायला मिळतात. पॉइंट रिझन मध्ये एक शतरक्षक आहे. हर्षद चौधरी आपण 30 षटकामध्ये मिड ऑन रिझन मध्ये पाहायला मिळतोय. तर इतर शतरक्षक अगदी खोलात उभे केले गेले आहेत. जयेश पाटील इथे मात्र आपण पाहतो पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधला नाही. निर्धाव चेंडू. स्कोर इज कॉन्स्टंट. धावसंख्या स्थिर आहे. धावपल्याकडे पाहायला मिळते 18 धावा. 10 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन आता मात्र अवघड बनताना आपण बघतोय आपण डबाजेस भरुडे संघासाठी. धावसंख्या 19, माफ करा एक चुकीची दुरुस्ती, 19 धावा झालेली आहे. आता पूर्णपणे आपण पाहतोय मजबूत स्थितीमध्ये सध्या आपल्या होम ग्राउंडवर जनमन सरवले हा संघ. कृपया वेळे संदर्भात सरवली संघाने देखील सहकार्य करायचा. जास्त वेळ आपण घेतात हो करण्याचा प्रयत्न होता, मात्र जी अपेक्षित उंची हवी होती ती उंची फलंदाजाला मिळाली नाही. जी अपेक्षा खरं तर उंचीची केली होती ती उंची चा चेंडू पाहायला मिळाला नाही. इथे या कार्पेचे सहारे चेंडू टोललेला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन रिझन मध्ये एक सिंगल रन्स इथे फलंदाज पूर्ण करतात. सिंगल डबेल नाही, फक्त आपण पाहतोय धावफलक हलता ठेवला जाईल. लक्ष्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. धावसंख्या 20-46 धावांची आवश्यकता आहे. मात्र इथून फक्त 8 चेंडूचा खेळ शेष आहे. 8-46चं समीकरण आपण पाहतोय. फुलटा चेंडू फायदा उचलता नाही. पूर्णपणे आपण पाहतोय सामना झुकलेला आहे जनमन सरवली संघाच्या बाजूने. आणि शेवटच्या षटकासाठी आता मात्र सरवली संघ प्रयोग करू शकतोय, कारण लक्ष आता मात्र मोठे असणार आहे. मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये मात्र सेफ लँडिंग होते. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. पूर्णपणे आपण पाहतोय भरुडी संघाने देखील पराभव मान्य केलेला आहे. 3 षटके समाप्त झाले. 3 षटके समाप्तीनंतर धावसंख्या 21. आपण घाई करायचं आहे. लगेच चौथं षटक शेवटचं षटक देखील सुरू करायचं आहे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. सहा चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 45 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल.
इथून फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सागर भोईर आपण बघूया. तालुक्यामधील एकमेव असा गोलंदाज ज्याच्या नावे या पाचीचे देखील हॅट्रिक आहे. LBWची हॅट्रिकचा देखील विक्रम BC4 सिटी फॉर्मॅटमध्ये गेलेला नाही. ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये बोल्ड हॅट्रिक घेण्याचा विक्रम देखील सागर भोईरच्या नावे आहे. तो सागर भोईर सध्या बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. फोर्स केलेल्या चेंडूला मिस टायमिंग, मात्र इथे देखील सेफ लँडिंग होते. मानवरहित क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय, तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. पराभव जवळजवळ मान्य केलेला आपण पाहतोय, कारण फक्त औपचारिकता शेष राहिलेला आहे. सामन्यामध्ये विशेष काही उरलेलं नाही, फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेली आहे. केवळ 5 चेंडू दूर आपण पाहतोय जनमन सरवली संघ जय संपादन करण्यापासून. शेवटचे षटक हाताळताना सागर भोईर पाहायला मिळतोय. पूल केलेल्या चेंडूला आखून टप्प्याचा चेंडू मात्र सक्सेसफुल होत नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद होताना इथे मात्र अप्पा इंडोबाजेस भरुड या संघाचा. पाच फलंदाज बाद झालेत, माफ करा. निम्मा संघ गारद झालेला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय भरुडी संघाकडून हितेश पाटील. मात्र पूर्णपणे पराभवाच्या छायेत आपण भरुडी संघाला पाहतोय. फ्री केलेल्या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. मोठ्या मार्जिन आहे आता मात्र विकेट हा विजय मिळवण्याच्या तयारीमध्ये आपण बघतोय जनमन सरवली संघ, कारण निम्मा संघ गारद झालेला आहे आणि षटकातील केवळ 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. केवळ 3 चेंडूने आता मात्र दूर आपण बघतोय विजयापासून जनमन सरवले हा संघ. फोर्स केलेल्या चेंडूला मिस टायमिंग फटका. झेल होण्यासारखी संभावना नाही, मात्र झेल होण्यासारखी जिथे संभावना होती तिथे या संभावना केलेली आपण बघतोय. अतिशय सुरेख झेल इथे पकडला जातोय. हा दुसरा झेल नितीनच्या पाटीलच्या माध्यमातून आणि आणखीन एक फलंदाज फेल. ऑन साइडला मिड रिजन मध्ये पुन्हा एकदा नितीन आहे ऍक्शन मध्ये आपण पाहतोय, मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. केवळ एका चेंडूचा खेळ शेष आहे. आपण पाहतोय विजयाच्या उंबाट्यावर सरवले हा संघ. इथे पंचांचा वाटचा इशारा अवांतर त्या वाटच्या रूपाने थोडासा फनी मुवमेंट्स आपण पाहतोय. जणू काही फलंदाज असं वाटलं होतं की चेंडू नाही तर आगीचा गोळा येतोय त्याच्या अंगावर. हा देखील एकतर्फी सामना नक्कीच पाहायला मिळालेला आहे. सरवली संघाने पूर्णपणे अधिराज्य गाजवले आहे सामन्यामध्ये. फलंदाजी असो गोलंदाजी असो कंट्रोल फटका, चेंडू सीमाच्या बाहेर जात नाही. मात्र अप्पा इंडोबाजेस भरुडी संघ या स्पर्धेच्या बाहेर. हार्ड लक अप्पा इंडोबाजेस भरुडी अँड अभिनंदन जनमन सरवले. तर या सामन्यानंतर लगेच पुढील सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. त्याचबरोबर देऊया आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक. मॅन ऑफ द मॅच ठरलेलं आहे जे नेहमीच पारदेव क्रिकेट संघ गोव्याचे पॅकर देखील राहिलेले आहेत. अतिशय चांगली इनिंग त्यांची पाहायला मिळालेली आहे. वन मॅन शो आपण पाहतोय. 23 धावांचं योगदान देणारा घंटो काका मिंडो मे करणारा 8 चेंडूमध्ये 2 षटकार आणि 2 चौकारांसह 23 धावांची खेळी खेळणारा हर्षद चौधरी ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. हर्षद चौधरीसाठी मला वाटतं जे पारितोषिक आहे ते ऑनलाईन जमा होतील, ऑफलाईन तर दिसत नाही. हर्षद चौधरी ते पैसे सोडणार नाहीत हे मात्र नक्की आहे.
आणि पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन व्यापीठाजवळ गुरु पाटील साहेबांना गोवेगावचे उद्योगपती गुरु पाटील साहेबांचे शुभ हस्ते हर्षद चौधरी यांना हे पारितोषिक दिलं जाते. आपण पाहू शकतो आकर्षक ट्रॉफी घंटो काका मिंटो मे हर्षद चौधरी यांची इनिंग राहिलेली आहे. 23 धावांची मॅरेथॉन खेळली आहे ज्यामध्ये 2 षटकार 2 चौकार पाहायला मिळाले आहेत आणि तोच ठरला या सामन्याचा सामना वेल प्लेयर हर्षद यांना ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर ओल्या पुढील सामन्याकडे पुढील सामना सुरू होईल. सामन्याच्या कक्षामध्ये देखील बदलाची वेळ झाली. सामन्याच्या कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक साहिल शेलके. टीम वेहले रिपोर्ट करायचा. टीम वेहले तुम्ही कमिटीशी संपर्क साधायचा आहे. टीम वेहले बघा लाईव्ह टेलिकास्ट सध्या सुरू आहे. वारंवार तुम्हाला पुकार देणं आम्हाला योग्य वाटत नाही, परंतु बघा ऑर्गनायझर ज्या आम्हाला सूचना देत आहेत सातत्याने तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. टीम वेहले विनंती असेल आपण संपर्क साधायचा आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. हर्षद 11 जय पारदेव गोवे आयोजित जय पारदेव चषक 2025 आपण सध्या पाहतोय आणि मॅच देखील चांगली पाहायला मिळणार आहे. एका बाजूला साविंद्रा स्पोर्ट्स साविंद्रा त्यांच्या अगेन्स्ट टीम फसुआ 11 जय पारदेव जय काफरुबा भेले अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे.